नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार आणि सिडकोचा कारभार या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहे। आता मोर्चा जो आहे गुरुवारी जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा महापालिकेवर आणि सिडकोवर असणार आहे। प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो आहे मोर्चा निघणार आहेत आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत आपल्याकडे। सर, कशा पद्धतीचं नेतृत्व असणार आहे, काय मोर्चा असणार आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरदचंद्र साहेबांच्या आशीर्वादाने आणि शशिकांत शिंदे अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली येत्या 31 तारखेला गुरुवारी सकाळी 10:30 वाजता सिडको आणि महापालिका याच्यावर धडक मोर्चा आहे। मोर्चाचा उद्देश असाच आहे की गेले अनेक वर्ष प्रकरग्रस्तांच्या आणि LIGच्या घरांना जी नोटीस आलेली आहे त्याच्यावर शासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही। GR काढतो पण त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या अंमलात आणण्यासाठी आणि सिडकोला आणि महापालिकेला जाब विचारण्यासाठी आज नवी मुंबईमध्ये प्रकरग्रस्त असतील, तरुण मुलं आहेत, आज कुठल्याही नोकरीचा त्यांना सारा नसल्यामुळे बेकारी वाढलेली आहे आणि या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने सिडकोला आणि महापालिकेला धडा शिकवण्यासाठी आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये जर अधिकाऱ्यांनी जर त्याचा आम्हाला सिडकोवर पण मोर्चा काढताय, काय सिडकोची मागणी आहे? सिडकोकडे तुम्ही काय पाठपुरावा करत होता? सिडकोमध्ये असा विषय आहे की आमच्या प्रकरग्रस्तांना जी 12.5% जे घरं दिलेली आहेत त्या 12.5% पूर्ण दिलेले नाही। म्हणजे सिडको ज्यावेळी एखादं शहर डेव्हलप करत असताना तिथल्या रहिवासी किंवा त्या संस्थांना अनेक सुविधा देतात, पण ज्यावेळी आम्हाला 12.5% दिले त्याच्यामध्ये रोड गार्डन त्या आमच्या 12.5मध्येच काउंट केलं। आमचं म्हणणं आहे आम्हाला ॲक्च्युअल 12.5% भेटलं पाहिजे। अनेक वर्ष हा प्रश्न पडतो पण सिडको आम्हाला दाद द्यायला नाही। आम्ही त्यांना विचारतो की जर तुम्ही आम्हाला 12.5पेक्षा कमी दिलेलं आहे, रोड आणि गार्डन तलाव हे जर काउंट केलेलं आहे त्याचा काय GR आहे हे तरी एकदा आम्हाला दाखवा ना, जेणेकरून आम्हाला पण त्याच्यावर विचार करता येईल। काय तो निर्णय सिडको तर जाहीर करावा अशी मागणी करते। सर, युवकांची संख्या सुद्धा या मोर्चामध्ये असणार आहे, काय तयारी करण्यात आलेली आहे मोर्चासाठी? जेवढे जास्त संख्या जेवढी जास्त लोक काढू शकतो तेवढी लोक आम्ही काढणार आहे। ओके, जास्तीत जास्त युवक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा जो आहे सर, काय तरुण संख्या आहे, कसं नियोजन केलंय, सोशल मीडियावरून कसा प्रतिसाद मिळतोय? याबद्दल आम्ही 29 गावांना याबद्दल संपर्क केलेले आहेत, ते प्रमुख लोक आहेत त्यांना संपर्क केलेले आहेत। त्याचबरोबर जे LIG विभागातील जी लोक आहेत जे या गोष्टींनी बाधित आहेत त्यांनाही आम्ही एक हाक दिलेली आहे की इथे कुठल्याही पक्षाचा राजकारणाचा विचार न करता आपली स्वतःची घरं वाचवण्यासाठी आम्ही जेव्हा पुढाकार घेत आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष हा जेव्हा पुढाकार घेत आहे तर या सर्वांना आम्ही हाकेची साथ घातलेली आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन या सिडको आणि महानगरपालिकेच्या व्यवस्थापनेवर एक दबाव निर्माण करूया, जेणेकरून जे GR वगैरेची गोष्टी करतात त्यापेक्षा काहीतरी ठोस अंमलबजावणी या गोष्टीत व्हावी आणि सर्व जे प्रकल्प बाधित असतील, गावठाण विस्तारातले जे समस्या असतील, LIGची जी समस्या असतील यामध्ये एक ठोस असा निर्देश देऊन ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे महानगरपालिकेवर सिडकोवर शरद पवार गटाचा जोरदार मोर्चाचं नियोजन शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। कॅमेरामॅन अजित जाधव सह विकास मिरे, साम TV, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।